की कराड शहरात तुम्ही 10 वाजता बंद करताय आणि त्यांना 12 वाजता दांडिया खेळायला परमिशन देताय, हा एक 2 न्याय कुठले आहेत? ह्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्या ह्याची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि तसं आम्ही त्यांना हे आव्हान करून सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासनात विशेष दक्ष अप्रवृत्ती सकल हिंदू समाज बांधवांसंदर्भात एक मताने आपली भूमिका मांडत आहेत व नवरा धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अभित राखण्याचे कृपया तातडीने योग्य ते आदेश व कडक पावले करावं, अशा 3 मागण्या केल्यात. आणि चौथी मागणी एक अशी असणार आहे की दसरा आता नवरात्रीचे 9 दिवस आहेत, त्या दसऱ्या दिवशी लय गुण कराड शहरातले एक 4-5 मंडळाच्या दिव्या जातात. तर दसऱ्याला न जाता मंगळवार शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे काही मंडळ मंगळवार शुक्रवार महिलांचा कार्यक्रम आहे, मूळ नवरात्र हा महिलांचा कार्यक्रम असल्यामुळं त्या दिवशी तर घालवत नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे की रात्री 12पर्यंत आमासनी दसरा आणि त्यानंतरचे 2 दिवस शुक्रवार सोडून शनिवार रविवार आम्हाला 12 पासून परवानगी मिळावी विसर्जनासाठी देवीच्या, अशा 2-4 मागण्या मी साहेबांना दिलेल्या आहेत, तहसीलदार साहेबांना. त्या संदर्भात त्यांनी आम्हाला हे त्यांच्या अतिरिक्त जेवढे आहेत त्याचे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तरं दिलेले आहेत. जे त्यांच्या अतिरिक्त आहेत ते आम्ही आमचे महाराष्ट्र सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्री शंभूराज देसाई साहेब त्यांना व स्थानिक आमदार आमचे अतुलबाबा भोसले यांना आम्ही आता हे 2 दिवसात निवेदन देऊन त्यांच्याकडे ही मागणी करून तुम्ही आम्हाला ह्या 2-3 निवेदनात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ही आम्ही भूमिका घेऊन त्यांना भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनानं आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की अशा कमर्शियल दांडिया इव्हेंटला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये आणि अशा जरी न देता जर कुणी अशा प्रकारचा इव्हेंट भरवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडणार आणि त्यानंतर जे काय होईल त्याला सर्वस्व प्रशासन, इव्हेंट आयोजक हे त्याला सर्वस्वी जबाबदार राहतील आणि हॉटेल मालक, असं आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. आणि माझं एक आव्हान आहे की जे कमर्शियल इव्हेंटवाले आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा इव्हेंट भरवू नये. आमच्या तसं निदर्शनास आलं तर आम्ही तिथं जाग्यावर जाऊन जे काय होईल ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू व कायदा व सुव्यवस्थेचा जर काय विषय निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी ते जबाबदार राहतील, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे.